9 महिने कंप्लीट झाले, पण तरीसुद्धा अजून डिलिव्हरी झाली नाही. आता 9 महिनेवरती 2-3 दिवस झालेले आहे. तर आम्ही आलो हॉस्पिटलला. डॉक्टरने सांगितलं सोनोग्राफी करा. तर दुसरीकडची चिठ्ठी दिली होती. ही सोनोग्राफी मोठी होती. बाळाचा रक्तपुरवठा व्यवस्थित होतो का सगळं काही चेक करायचं होतं. तर इथे आलो तर इथं तर इतके नंबर होते. ते डायरेक्ट म्हटले आम्हाला सोमवारी या म्हणून. जर कोणी कॅन्सल झालं तर तुम्हाला कॉल करून बोलवतो. आम्ही तिथं नंबर लावला, घरी आलो. त्यानंतर मग परत त्यांचा कॉल आला 5:30 वाजता. परत आम्ही हॉस्पिटलला आलो, सोनोग्राफी करून घेतली आणि जिथे ट्रीटमेंट चालू आहे तिथं आलो आम्ही. त्या हॉस्पिटलला मॅडमला रिपोर्ट दाखवले. इथं दाखवल्यानंतर इथं डिलेवरीचा वॉर्ड आहे. इथं 2-3 पेशंट होते. म्हटलं चला बघू कसं आहे काय आहे. तर इथे चक्कर मारले. आता मॅडम तर बोलले की ॲडमिट व्हा, कारण की 9वा महिना संपलेला आहे. पण आम्ही बोललो की लास्ट 25 तारीख दिलेली आहे, त्यामुळं म्हटलं वाट बघू 25 तारखेपर्यंत. आता खूप म्हणजे टेन्शनच आहे. आता 2-3 दिवस कधी होईल काय होईल सांगताच येत नाही. त्यानंतर घरी आल्यानंतर परत मग स्वयंपाकाचा राडा. स्वयंपाक करून घेतला, जेवण वगैरे केलं. आणि आता आम्हाला दिवस काय रात्र काय सारखीच झालेली आहे, कारण की तिला काय होतं रात्रीची झोप येत नाही. आणि रात्री केव्हाही भूक लागते, कारण काय होतं आता महिने संपलेले आहे आणि या काळामध्ये माणसाला त्रास होतोच. कधी झोप येत नाही, कधी काही प्रॉब्लेम होतो, काही दुखायला लागतं. तर आता रात्रीचे 11 वाजले. आणि 11 वाजता ती कुरडई, पापड आणि टोमॅटो, कांदा सगळं चिरलं, त्याच्यामध्ये टाकले, लाल मिरची वगैरे टाकली आणि खात आहे. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.